काही या पोरा सांगतानाच माका सांगा सकाळी बाहेर पडायला गेला अजून काही पत्तो नाही सगळ्यांना काही विचारलंय माझ्या शांतीत कोणी बघल्यान काय म्हणा जो तो सांगता आमका ठाऊक नाही म्हणा आता खरी या पोर गेला हा म्हणा ठाऊक अरे या बाजू काय ओ शांती ओ शांती एका फटकेचा वाईट जाऊन या पोरा ओ दांड्या लुंड्या लगीन करून झालं ना पोर ह्या घराकडे येऊ नको काय माका सांगा अशी दांडी पोरा जर घराकडे नाही इली तर आवशी बाबाशी काय वाटतं ना तर आवशी बाबाशी ठाकायचं पण या पोरा काय सांगा समजता एका 17 पावटी सांगलं काही मैत्रिणी नवला फिरायला जात तर या घराकडे ये म्हणा ऐकतच नाही लहान होता तेव्हा ऐका पण आता ऐकत नाही किती ह्या पोरा जर घराकडे नाही ना तर मला भीती वाटतं भीती किती आहे आपल्या वाडीतला आपल्या गावातला कोणी बोलायचा नसता काय पण म्हणतात ना कुठं धरलो का होई येतात म्हणून बोलायचा लागता आमच्या वाडीचे 2 पोर असत ना गौरवणी दाजी वळून टाकलेले पोर असत कोणता पोर बऱ्याच दिवसासारख्या नाही काय त्यांचे डोळे लागले कोणत्या पोरात जेव्हा फुला मारते ती काय करते सांगा घेत नाही म्हणून या पोराक सांगते आपले सावळे बियाण आपण चला पाहिजे श्रीमंतांच्या पोरांका कोण बोला त्यांच्या औषधापाशी सांग गेला तर ते म्हणते आमचे पोर तसे नाही म्हणून म्हणतात ना श्रीमंतानं खाल्यान तर मजेक खाल्यान आणि गरिबान खाल्यान तर भुकेक खाल्यान असं असता म्हणून सांगते हो यदा पोर या होता आणि त्याचे आऊस बापूस नेले मी त्याची आजी समाजला 3 महिन्याचा पोर आता मोठा कसा करायचा असं मला वाटायला लागला लोक सांगायला लागले म्हातारे काय बियन गोपोर जगताला बरा वाटायला त्याला गायचं दूध दे म्हणून सांगते म्हणून त्या पोरा गायचं दूध देऊ लागले पण गायचं दूध दिलं ना पोर कसा बारीक बारीक होत चालला मग लोक म्हणायला लागले त्या म्हशीचा दूध दिल बघ कसा बरा वाटायला आता म्हशीचा दूध दिलं तो पोर बरा झाला समाधान आता लग्न झाला मी विचार काय करतो मी असा पर्याय पोराचा एकदा लगीन लावून दिलंय तर मी मोकळा झालाय पण लगीन करतोय कसा माका सांगा किती नवरे आणले या पोराक तो माका नको आता काय सांगता त्या पोराक बरं त्याका सांगताय काय तुझा काही काय असला तर सांग लगीन करून देते तर तसा काय नाही પછી कम ना केला ना या पोरान आता वाट बघतलंय आणि जर हिला नसला त्याच्या मैत्रिणींच्या घराकडे जाऊ त्याला आजी ए आजी लागलं काय लागलो कुठे आणि कुठे मला विचारतं लागणार वाटत तुका एका मोठा माणूस तुका दिसत नाही मी ए आजी या दोष माझा नव्हे दोष तुझा आहे मी तुला किती वेळा सांगितलंय येताना मार्गात मध्ये मध्ये थांबू नकोस म्हणून मार्गात मध्ये काय तेच मला कळत नाही मार्गात होते घरातच होतंय ना तू आधी एकदा पाटल्या दाराने दिलं एकदा फुडल्या दाराने दिलं समाजताला कसा मागा अगे थांबा तरी काय म्हणावं काय तुम्हाला सांगितलं ना माझ्या आजीला सांगते आणि लवकरात लवकर येते जरा थांबा कोणा घेऊन म्हणून मग राग येता हो आधी कोणा हाडलंच ना त्याच्या बोल जा मग आजीकडे ये जा काय जा ए आजी आता वेळ लागले तुला या वयात मका याड लागला आणि तुका खुळ लागला अगं
ग मला सांग बाहेर कोण उभे आहे? आता माका डाव कसा तूच सांगतो येते रे म्हणा तो कोणतरी असतो लो. ए आजी बाहेर माझ्या मैत्रिणी उभ्या आहेत आणि त्यांना मी सांगते जरा थांबा माझ्या आजीला सांगते मी येते म्हणून. बाहेर उभ्या आहेत त्या मैत्रिणी तुझ्या हो. मैत्रिणी त्यांना घर नाही कडे वसरेल बसा काय करतात. अगं त्या घरात येऊ शकत नाही. असा ए तसं काही नाहीये. आता तूच सांगतो घरात सारखी नाही म्हणा. अगं त्या घाबरतात तुला. मी काय खाते त्यांना. मला सांग अगं मागच्या वेळी माझ्या साऱ्या मैत्रिणी आपल्या घरात आल्या की नाही हो ना. अगं आजी कारणाशिवाय नको नको ते त्यांना तू बोललीस. तुला काय गरज आहे त्यांना बोलायची मला कळत नाही. काय बोललाय मग त्यांना काय बोललाय का सांगतोस का. माझ्या पोरासारखी पोरा म्हणा रीतीसाठी बोललंय म्हणा घरात करू गयो. अगं पण मला सांग त्यांचं काही चुकत असेल त्यांचे आई वडील आहेत ना. अगं ते समजावतील त्यांना. तू समजावणारी एवढी कोण मोठी लागून गेलीस मला कळत नाही. आऊ बाबू त्यांचे समजावतील म्हणे नाचत किती राहतात आमच्याकडे. ए त्या इथं येतात ना त्या तुझ्यासाठी नव्हे माझ्यासाठी इथं येतात. तेवढं आमचं प्रेम आहे तेवढी आमची मैत्री आहे आणि मैत्रीचं महत्व या वयात तुला आता काही कळणार नाही. त्यांच्या जा. अगं पण तुका 17 वर्ष होते मैत्रिणींची मोठेपणा मागा सांगत राहा नको समाजला ना. मी काय खुणा नाही असं तुका कितींदा काय सांगलंय गो काय आता माका सांगतोस माका काय का सांग त्यांना सांगा नको. तुका सांगा का उपयोग आहे तू ऐकतोस. अगं पण काय ऐकलं नाही तुझं. काय तुका काय सांगलं मी काय सांगितलं होतं. मैत्रिणी आमला जाऊचा असला त्या वरच्या पोरांच्या नादीत लागा नको खाली खालच्या पोरांबरोबर जावं सांगलेलं आहे तुका जातच ऐकतोस. अगं पण त्याने तुझं केलंय काय. काय केलं म्हणा काय केलंय फल्ले तोंडाने त्याचं काय तर. अगं आता सांगशील मागच्या टायमात काय केलं नको. माका सांगतो मोठेपणा मैत्रिणी. ए आजी ऐकायला नसं तरी बोल ना जरा. मागच्या टायमात तू भानगडी केली कुणी त्या पोरांनी त्या वरच्या हा आणि तो आळपणा दिलो कुणावर सावळ्या. तो म्हणून बाहेर पडलो त्याच्या जागेवर दुसरा असतो तो मुशिक लागलो असतो म्हणून सांगते तडे जायचं नाही. ए आजी मला सांग माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा. अगं तुझ्या मला कलंक लागेल असं मी केव्हाही वागणार नाही. तुझा प्रत्येक शब्द तर आताच्या फोडाप्रमाणे मी जपलाय एवढं तरी ध्यानात ठेव. आता पर्यंत फोड जपलंस नाही म्हणत नाही मग पण आता तो फोड केव्हा फोडशीस बघा सांगा काय त्याच्याबद्दल विश्वास होतो तुझ्या. अगं पण विश्वास का नाहीये. कारण आहे का कोणते कारण आहे मग काय सांगा काय तुझ्यासाठी किती नवरे आले गो. तो माका नको काय चालवलं काय. अगं पण परत परत लग्नाचा विषय का काढतेस तुम्हाला कळत नाही. मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. मग काय म्हातारा आला मग बघीन माझं मी सांगायला ठेवतोय 4 माणसाचं लगीन हेळा जाऊ बाया. मला सांग माझ्या लग्नाची काळजी तुला आहे. माका तर पण तुझा आऊस बापू साध्यांका असतेली माकाच असतेली आणि बरेच नवरदेव माझ्यासाठी तू घेऊन आलीस. पण आजी त्यात एक तरी मला शोभण्यासारखं होता. काय झाला जाडजूड होते उंच होते त्यांचं तोंड तरी पाहण्यासारखं होतं. ते काय तोंडाशिवाय होते. अगं तोंड होतं पण ते पाहण्यासारखं नको. काय पाहणार त्यांच्या जवळ अगं अगं एखाद्या तर मोठमोठ्या मिशा आणि अशा पुरुषाशी मी लग्न करू. अगं सारे जण मला हसतील. काही नवरा निवडला असं मला सांगतील ग. तुला काय 4 चौघात मला जायचंय तू राहशील घरात बसून. हसतेले तुझ्या खुलेपणाबद्दल हसतेले. हो अगो जो खरं बापयो असा ना त्याच्या वाटावर मिशी असतली त्याका मर्दाची मिशी म्हणतं. खरं बापयो मर्दाची मिशी. हा अगं मिशी असावी पण आजी त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत. अगं काही काही वेळा कळत नाही डोकीवरचे केस कुठचे आणि मिशी कुठची ती. तुला काय सांगायला मग तुका समजत नाही. काय समजत नाही. लगीन झाला ना काय त्याका सांगायचा काय घरवाल्यानं मिशी वाज बारीक करा. कुणाला आपला होई कधी ठेवायची नवऱ्याक सांगायचा. हे आता तू सांग लग्न झालं की मी सांगायचं नाही तर हो भाऊ नको माका तो भाऊ नको नकोच त्याला. भाऊ कसलो तो तरी सांगशील की नाही. बघा मला तसा नवरा हवा तसा नवरा तू शोधला पाहिजेस माझ्यासाठी. हा बघशील? सांग ए आजी
मला नवरा कसा हवाय? माझ्या सौंदर्याला साजेल शोभेल असा नवरा मला हवाय. आणि तो सुद्धा कसा? ते असे अगडबंब पाहिलेस ना, त्यातील एकही नकोय मला. मला तो नवरा हवाय ना, तो आजी असा सडपातळ नवरा मला हवाय. असो बारीक? हो, तसाच हवाय मला. असले बारके पोरे दे किती मागान गेले, मी नाही म्हणान सांगलंय. अगं पण नकार का दिला? त्याचं कारण असा, एवढ्यात माझं लग्न होणार होतं. पुढचा विचार करून मी त्यांना सांगले नाही माझा पोर द्यावचा म्हणा. पुढचा विचार? हा. कोणता विचार केलास तू? तुझ्यासाठी असो बारीक सोय लगीन करून दिलं. तसाच हवाय. काहीतरी नवीन जोडा म्हणा फिराक जाताना लोक वाकान बघतले नवीन जोडा कसा दिसता आता बघूया म्हणा. अगं साऱ्या जणी पाहत राहतील आणि काय म्हणतील, काय दोघांचं जोडा आहे. असं नाही म्हणायचे, असं नाही म्हणायचे. अशी दोघांना फिरायला गेलास ना, काय तू पुढे चलतल तर असा कसा जाड जुड उंच दिसत आणि तो बिचारा कसं दिसतो पाठून तुझ्या ब्लॉग म्हणतले काय ढोनकाच्या मुळात काढू वळवळता. काय म्हणावं काय तुला? बरोबर. चार चौकात तूच लाच काढवायची आता. अगं तू बोलतेस ना म्हणून सारे जण मला असं बोलत असतात. अगं जरा तरी विचार कर माझा. हे कोण ऐका की आमच्या घरातच? अगं पण शेजारी आहेत ना, त्याला ऐकायला येतंय. हो, शेजारी कोण नाही आता. ते जागे असतात, झोपत नाही. जागते का शेजाऱ्यांची? अगं भिंतीला पण कान असतात. माझी आजी ती. हे आजी, अगं माझं जास्तीत जास्त प्रेम कुणावरती? तुझ्यावरती आहे. मी सर्वांना सांगते, माझ्या साऱ्या मैत्रिणी मी त्यांना सुद्धा सांगते, आजी जर असावी ना फक्त तुझ्यासारखी, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी. शांती. हा, मी तू आता काय सांगतो? काय ते? इतक्या मका चण्याच्या झाडावर चढू नको. का? तू सांगशील मी चण्याच्या झाडावर चढा, झाड मोडलं तर मी मरतलंय खाली. तेव्हा तुका काय व्हायचं मका सांग. तू माझी आजी नाही, मी तुझी आजी. तुका वाळगते मी. एक लहानशी इच्छा आहे माझी. काय वया? पूर्ण होईल? बरी असली तर. अगं चांगलीच आहे ग. सांग काय? बाहेर माझ्या मैत्रिणी उभे आहेत आणि त्यांच्यासोबत वनविहार करण्यासाठी मला अरण्यापर्यंत जायचंय. अरण्यात राहणार? आणि गरज फक्त तुझ्या अनुमतीची आहे. आजच बरा दिवस शोधून काढलास. आजच म्हणजे? अगो पोरा, आज अमुवाच्या असा. अमुवाच्या दिवशी बाल माणसाने खडे बाहेर बुटू फिरायचा नसता. समजलंस ना? मला सांगते आज नको, तुम्ही उद्या जा. अमावास्या? हा. आज अमावास्या कुणावर? तुझ्यावर? सगळ्यांवर असतात, एकासाठीच नसता. ए आजी, अगं काय आहे तुमचं? आज अमावास्या आहे, उद्या पौर्णिमा आहे. तुमच्या जुन्या लोकांच्या ना अंधश्रद्धा आहेत त्या. आता असं काही पाळायचं नसतं. जुन्या लोकांचा वाईट काय बोलते काम मी खरं ते सांगताय ग. जुन्याला खुले नाही होते. हो, जुन्या लोकांचे रीतिरिवाज घालून दिल्याने ते तुम्ही मातीत मिळवला मनात मुशिक लागताच काही काही. मला जायचंय, मी त्यांना शब्द दिलाय. बोलायचं नाही. नको ती चावटपणा पोरांची. पोराचे खाऊ देऊचे लाड ते पण करत नाही झाली. नको ते लाड नाही मी करून घेऊचंय. ते तरी लाड करणं खाण्याचे तरी ते पण नाही हल्ली करत. आता किती खाल्लं काय काय गोड असला काय बरा खातस. मी त्यांना शब्द दिलाय आणि शब्द फार महत्वाचा असतो. हे सारं काही शब्दासाठी चाललंय. त्यांचा शब्द दिलाय तो वायातच. हो चला आपल्या घरात त्यांना येणार म्हणजे मला पाठविणार नाहीस तर? नाही म्हणून सांगलंय ना. ए आजी, मला जर पाठवीत नसशील ना, मला जर पाठवीत नसशील तर आजोबांची शपथ आहे, आजोबांची. आता नाही पाठविलास तरी चालेल. वर खुलावला की का माझ्या मेल्ल्या म्हाताऱ्याची शपथ घातल्या. स्वर्गात बसा ऐकत असाच्या सगळ्या आणि शपथ जर मोडले तर माझ्या कपड्यावर ढोळे झाले वर सोडून. आता तुम्ही जा. ही पाठवत नाहीये. जा 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 आम्हा येता. आजी खरंच जाऊ? खरंच जा. पण मला सांगा, अगोदर मला नकार दिला, आजोबांची शपथ घातली आणि बराच बदल तुझ्यात झाला. झालो. एवढं तुमचं प्रेम होतं दोघांचं. काय लागते आता या वयात? जाऊ आपण एक सांगू काय? पिपळाचं झाड दिसतं ना, हा तिथून जायचं नाही. त्या झाडापुढसून जायचं नाही. खालसून वाढ गेली आता पिपळा जायचं नाही. सांगू मी आता काय लहान सांगायला ठेवू तुला माहित नसल्या.
शपथ घ्या. शपथ तरी कशी मोडतलंय. पण देवा बाबा तुझ्या पाया पडते रे. माझा पोर हसत गेला आता आपण हसत घेऊन दे. पाया पडते तुझ्या माझ्या बाबा माझ्या पोराला सांभाळ. आजीशी आज्ञा घेतली आणि माझ्या सर्व मैत्रिणी यांच्यासोबत या अरण्यात आमची पावलं पडली. पण काय म्हणावं काय यांना. अहो माझ्या सर्व मैत्रिणी आज मला एकट्या सोडून अहो कुठच्या कुठं निघून गेल्या. तरी आज मला सांगत होती अगं शांती अशा मित्र मैत्रिणी तू तुझ्या जीवनात कधी बाळगू नकोस म्हणून. पण मी तर आधीच ऐकलं असतं ना हा प्रवाद माझ्यावरती आला नसता. पण सांगू ना या साड्या तरी मला सोडून गेल्या तरी माझ्या मनाने ठरलं जोपर्यंत माझ्या मनात समाधान होत नाही ना तोपर्यंत या अरण्यातून अहो माझा मात्र मुळीच ही निसर्गाची शोभा आहे. हे निसर्गाचं वातावरण नाचुकला तरी वेढलेलं हेच नैद्रम्य वृक्ष अहो जणू काही आकाशी स्पर्धा खेळत आहेत. आणि वंतृत असल्यामुळं या साऱ्या पुष्प झालेला अहो एक प्रकारची आगळी शोभा आली. तर श्वेतकमलाची सभा झाटलेलं हेच रत्नासारखं नेत्रदीपक सरोवर नाही आज जणू काही पाहतलं वाटतं. आणि दूरवरचं पाहिल्याचे हिरव्यागार गवताची अवर्णीय शोभा असं वाटतंय स्वतःला झोपूनच द्यावं आणि आपल्या मनाचं समाधान आणि आज वाऱ्यामुळे माझ्या अंगावरती एकसारखे शहरे निर्माण होऊ लागले. हा गारगार वारा आहे अहो याच मंद लहरी आणि आज तरी माझ्या अंगावरती आलं ना मन एकसारखं माझं मंत्रमुग्ध होतंय. आणि असं वाटतंय इथंच राहावं आणि मन मुराद आनंदात या साऱ्या निसर्गाचा घ्यावा. हो निसर्गाचा घ्यावा. पण आज काही पाहते काय हा तो सारा निसर्ग आहे ना हा सारा निसर्ग आज एकसारखा फुलून गेलाय. आणि असाच मनोभास माझ्या मनोमनी मला होतोय. हो माझ्या मनोमनी मला होतोय निसर्ग कसा फुलला
डॉक्टर सिको, भावी सरपंच गौतम पार्सेकर यांनी माझ्या कलेचा गौरव केलाय. हे लाख मला तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. गौतम पार्सेकरांचे आभार मानून जे अनुमान दशावतार नाट्यमंडळ मालक शरद मोचमाडकर यांच्या वतीने या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार केला. मन तर समाधानी झालंय, पण आजीने मला सांगितलंय अगं शांती मनाचं समाधान कर आणि लवकरात लवकर पण इकडे जमता याच मार्गाने मार्गाने जाते घरी, पण जात असते वेळी हे गुलाब पुष्प माझ्या डोळ्यासमोर आलं. पण या अरण्यात गुलाब वृक्ष मात्र मला दिसत नाही. मग हे पुष्प या अरण्यात आलं कुठून? एकसारखी पाहते मी या पुष्पाजवळ. या पुष्पाचा सुगंध आहे ना अरण्यात सारखे दरवळतोय. मग जर या पुष्पाचा आस्वाद आपण घेतला असेल तर आपले मन समाधानी होईल. मग असंच करावं, या पुष्पाचा आस्वाद घ्यावा, पुष्पाचा आस्वाद. अनोखी व्यक्ती माझ्या मार्गात. कोण तुम्ही? जुनाट पिंपळ वृक्षावर जास्त वस्तीस्थान ब्रह्म संबंध. म्हणजे पिंपळ वृक्षावरती जास्त वस्तीस्थान आहे. ब्रह्म संबंध म्हणजे ते तुम्ही. मी आतापर्यंत फक्त तुमचं नाव ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात तुमचं दर्शन झालं तेव्हा या शांतीचा प्रणाम, आशीर्वाद मिळाला. मन माझं नक्कीच समाधानी झालं. पण मला सांगा, एक देवतत्व तुम्ही आहात, एक देवतातील घटक तुम्ही आहात. आणि मी ऐकलंय अहो ज्याच्या हातून अपराध घडतो, जो माणूस आपल्या जीवनात चुकतो ना, अशा माणसाच्या मार्गात तुम्ही जाता. सत्य हो ना? मग असा कोणता अपराध माझ्याकडून घडलाय म्हणून माझ्या मार्गात तुम्ही आला? तो हे शांती, प्रश्न तुझा रास्त आहे, उत्तर पण तसंच हवंय. कारण मी कुणाच्याही मार्गात उगाच जातच नाही. पण त्याच्या मार्गात गेलो त्याचं आयुष्य विध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. तुझा अपराध एकच घडला. कोणता? ज्या मार्गाने तू मार्गक्रमण करत होतीस त्या मार्गात तुला एक गुलाब पुष्प सापडलं. हो. आणि त्या गुलाब पुष्पाचा सुगंध घेण्यासाठी तू तत्पर झाली आणि ती संधी बुद्धिमान आपल्या जीवनात आणि तुझ्या मार्गात सापडत मिळालोय. म्हणजे आपण इथं आलात याला पुष्प आहे. अहो भुजवंती पडलेलं पुष्प, या पुष्पाचा आस्वाद मी घेतला. हाच अपराध माझ्या हातून घडलाय. अहो चुकण्या माणसाचा धर्म आहे. पण एखादा जर चुकला असेल ना त्याला क्षमा करणं तुमचं कर्तव्य नव्हे का? खरंय, खरंय. हो ना? हो, तुला क्षमा मी नक्कीच करेन. क्षमा करणार? हो, पण माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. मनाची इच्छा? हो. अशी कोणती हो? ज्यावेळी मी प्रथम इथं आलो तुझा अमाप सौंदर्य पाहिलं आणि मला असं वाटलं तुझी माझी जोडी आता जमली गं.
मानव देशात काय? मालव देश कोण आहेस तू? मानव देशाचा शिवा. हे शिवा, मध्ये सांप्रत हे राज्य तुझं आहे. नक्की. तुझ्या राज्यात हा मुंजा काय करतो असा तुझा प्रश्न आहे. ऐक, या राज्यात ही शांती आहे. या शांतीच्या हातून एक चूक घडली. एका गुलाब पुष्पाचा सुगंध घेण्यासाठी ती तत्पर झाली आणि ती संधी या मुंजाने आपल्या जीवनात आचरणात आणली आहे. तोपर्यंत शांतीच्या देहात प्रवेश करत नाही. तुझ्या राज्यातून जाणारा मी नव्हे. चुकण्या माणसाचा धर्म आहे. क्षमा करणे देवतांचं कर्तव्य आहे. माणूस आपल्या धर्माला मानतो, देव आपल्या कर्तव्य का विसरतात? शिवा, मी माझा कर्तव्य आणि माझी जबाबदारी मला चांगलीच कळते. तोपर्यंत या शांतीला शासन करत नाही. तुझ्या राज्यातून मी जाणार नव्हे. विश्व नियंत्रण प्रत्येकाला देव दानव मानव अगदी नियम आणि मर्यादा घालून दिल्या. पण त्या मर्यादेचं उल्लंघन न करता जर का तुम्ही मानवाला शासन केलं असाल, हसत हसत तुमच्या साचराचं स्वागत आम्ही करू. मर्यादेचं उल्लंघन मुंजा केव्हाच करणारा नव्हे. कारण त्याप्रमाणे अटी नियम आम्हाला देखील घातले गेले. सांप्रत दिवसाचे 8 प्रहर आहे. प्रातःकाळ, मध्यान्ह, अपार, सायंकाळ, प्रदोष, निशिया, स्त्रियामा आणि उषाकाळ आणि सांप्रत जो दिवस चालू आहे तो अमावास्येचा दिवस. आणि अमावास्येचा दिवस म्हणजे हा प्रहर चालू आहे तो मध्यान्ह म्हणजे फार दुपारचा प्रहर. या दुपारच्या प्रहरी जोपर्यंत शांतीच्या देहात मी प्रवेश करत नाही, इथून जाणार नव्हे. आणि आपल्या मानव देशात केव्हा पूर्ण नाही.
विहांश सावळ यांनी करायचा गौरव केला. लाखमाला तर 100 रुपयाचे पारितोषिक दिले. विहांश सावळ यांचे आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. नमस्कार. आशीर्वाद. देवासारखे तुम्ही धावून आला आणि म्हणूनच तर आज माझं संरक्षण झालं. पण ज्या देवमातेने माझं संरक्षण केलंय ना त्यांचं नाव तरी कळू शकेल का? मालव देसाई युवराज. नाव माझं शिवा. राजकारणात तुमचा जन्म झालाय. पुन्हा एकदा नमस्कार. आशीर्वाद. आपली ओळख? नाव माझं शांती असं. शांती. समोर तुम्हाला ती झोपडी दिसते ना ती? हो, त्या झोपडीत आमचं वास्तव्य आहे. मी आणि माझी आजी आम्ही दोघं त्या झोपडीत राहतो. परत कधी इकडे आलात तर आमच्या झोपडीपर्यंत मात्र नक्की या. आजी माझी वाट पाहते. मला लवकरात साधाई कुणी प्रेमाची